नमस्कार, न्यूजरूम चर्चामध्ये आपलं स्वागत। आजच्या न्यूजरूम चर्चेतला चेहरा विशेष आहे, खास आहे। भाजपचं एक आश्वासक नाव, मराठवाड्याच्या राजकारणातला जितका चर्चित तितकाच वादग्रस्त चेहरा आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे। स्वागत आपलं। आपल्या सरकारकडून नुकताच सॅनिटरी नॅपकिनचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला। महिलांच्या 4 दिवसांच्या संदर्भातली जेवढी चर्चा कमी होते त्या चर्चेला एका सकारात्मक रीतीनं मोठ्या आवाजात आणि तितक्याच अधिक उत्तम पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न होता। पण विषय अर्थातच आमच्या मनात शंकेचा आहे की ज्या राज्य सरकारच्या या खात्याच्या तुम्ही मंत्री आहात त्यात जर चिक्कीच्या संदर्भातल्या अंमलबजावणी तितकी अडचणी आल्या तर सॅनिटरी नॅपकिनच्या संदर्भातल्या अंमलबजावणीमध्ये अडचणी येतील। मुळामध्ये हा विषय महिला बालकल्याणचा नाही आहे, हा विषय ग्रामीण विकास खात्याचा आहे। ग्रामीण विकास खात्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण जीवन उन्नती अभियान आहे आणि त्या अभियानाच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत। चिक्कीचा खात्याचा फक्त लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण केला, त्याच्यामध्ये कुठेही सप्लायचा आणि कुठलाही विषय प्रॉब्लेमॅटिक तेव्हाही नव्हता आणि तो वेळोवेळी सिद्धही झालेला आहे। ते फक्त विरोधकांचे आरोप होते आणि ते ब्लो आउट ऑफ प्रपोर्शन झाले। त्यालाही मीडियाला त्यावेळी मी फेस केलेलाच आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही शंका आता नाही आहे। कुठल्याही रिपोर्ट्समध्ये सुद्धा त्याचे क्वालिटीमध्ये आणि कशातही शंका नव्हती। तर तेव्हा तर मी नवीनच होते, तरी पण मी त्याच्यामध्ये एवढी खबरदारी घेतली होती। तर आता तर मी 3 वर्ष एक्सपिरियन्स माझा मंत्री म्हणून झालेला आहे आणि मी जेव्हा मंत्री म्हणून काम करत असताना मी माझ्यातल्या नागरिकाला प्रश्न विचारते की तुला या राज्याकडनं काय अपेक्षा आहे आणि मग ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी योजनांचं मी डिझाईन करते। मी आहे त्या योजना राबवू शकले असते जशाला तशा, किंवा मग मी काही योजना नुसत्या डिक्लेअर करू शकले असते, पण मला योजना डिक्लेअर करताना त्या योजना लोकांच्या मनाला भिडल्या पाहिजे, त्या लोकांना हव्या असल्या पाहिजे आणि त्यांचं इम्प्लिमेंटेशन अत्यंत व्यवस्थित प्रभावीपणे झालं पाहिजे। मी अत्यंत आत्मविश्वासाने सांगू इच्छिते की या योजनेचंही अत्यंत प्रभावी इम्प्लिमेंटेशन झाल्याशिवाय राहणार नाही। आमची खरं तर अपेक्षा हीच आहे की अत्यंत नाजूक अशा विषयासंदर्भातला हा निर्णय तितक्या प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसला पाहिजे। पण राज्य सरकारला अशा स्वरूपाचा निर्णय घ्यायला इतका कालावधी का लागला? कारण याचं आंदोलन आजचं नाही आहे। याच्या GSTच्या संदर्भातलाही विषय प्रलंबित आहे। अशा स्वरूपाचे निर्णय घेतले जावेत याच्यासाठी वारंवार मागण्या येत आहेत। सरकारला 3-3.5 वर्ष होऊन गेली आहेत आणि मग आता निर्णय होऊ पाहतायत। नाही, हा निर्णय सरकारने पूर्वीच घेतलेला आहे। सरकारच्या बजेटमध्ये हा निर्णय डिक्लेअर झालेला आहे, पण कोणत्याही निर्णयाचं इम्प्लिमेंटेशन करत असताना बऱ्याच काळ आपल्याला त्याला द्यावा लागतो, कारण हा निर्णय आपण काही पायलट करत नाही, आपण अख्ख्या राज्यामध्ये करत आहोत आणि मग याच्यामध्ये वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या विभागाचे अभिप्राय, ह्याच्यामध्ये जो वेळ देऊ लागतो तो लागला। त्या मानाने आम्हाला तेवढासा वेळ लागला नाही। मागच्या बजेटमध्येच ही स्कीम डिक्लेअर केली होती आणि पुढचं बजेट याच्या आधी कॅबिनेटचा निर्णय होऊन इम्प्लिमेंटेशनला सुरुवात होणार आहे। आम्हाला त्याला थोडा मुहूर्त साधायचा होता, तो म्हणजे 8 मार्चचा आहे। महाराष्ट्रातल्या समस्त महिलांना 8 मार्चला ही भेट देण्याचा माझा मानस होता आणि तो 8 मार्चला आम्ही मोठा लॉन्चिंगचा कार्यक्रम पण त्याचा करणार आहोत। या विषयावर बोलत नव्हते कोणी, ही फॅक्ट आहे। मी पण बोलत नव्हते। जेव्हा मी स्कूलमध्ये होते मी पण खूप बुजायचे, पण आता मला या मुलींसाठी आवाज उठवा वाटतो। जर मी नाही बोलले तर मग यांच्यासाठी कोण आवाज उठवेल? अनेक NGOज याच्याबद्दल बोलत असतात, पण ती कॅम्पेन टोटली वेगळी आहे। कोणत्याही गोष्टीवर आवाज उठवणं आणि त्याच्याविषयी निदर्शनं करणं हा एक भाग झाला आणि त्याच्यावर उपाय काढणं हा भाग आहे। मी मंत्रिपदावर आहे, माझं काम उपाय करणं आहे, नुसतं प्रश्न मांडणं नाही आहे। त्यामुळे मी याच्यावर उपायच करून टाकलेला आहे की मला असं वाटतं की 3 गोष्टी आम्ही अस्मिता हे नाव दिलं। पहिली गोष्ट अस्मिता म्हणजे डिग्निटी एका मुलीला असली पाहिजे आणि तिला त्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे। आपण मुलींच्या शिक्षणासाठी मिड डे मील वगैरे अशा संकल्पना, शाळेत जाण्यासाठी सायकल, या सगळ्या योजना राबवल्याच ना। मग ही योजना राबवण्यासाठी का ऑकवर्डनेस एवढा होता? कदाचित ग्रामविकास मंत्री महिला नव्हती आणि त्यामुळे तिने या ॲटिट्यूडनी विचार नसेल केला का महिलेला काय प्रश्न समाजातला टॅबू हा जास्त कारणीभूत आहे या विषयाला इतका वेळ लागावा? टॅबू आहे, हेल्थ इश्यूज आहेत, हायजीन इश्यू आहेत, सगळेच इश्यूज आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही याच्यामध्ये 3 गोष्टी हाताळल्या आहेत। एक म्हणजे ॲक्सेप्टेबिलिटी, हे समाजामध्ये स्वीकारलं जावं खालच्या बाबतीत, खालच्या बाजूला। काही लोकांमध्ये अंधश्रद्धा आहेत, काही समाजामध्ये अजूनही हे वापरण्याविषयी अडचणी आहेत किंवा शिवाशिवीचं वगैरे असा विचार लोकांमध्ये खाली आहे। दुसरा विषय अफोर्डेबिलिटी,
अफोर्डेबिलिटी ही आपल्याला असली पाहिजे, म्हणजे ती व्यवहार्य किमतीमध्ये मिळाली पाहिजे, ती प्रत्येकाला परवडली पाहिजे. आणि अफोर्डेबिलिटी केव्हा येते, कारण मी MBA मध्ये हे शिकले की तुम्ही डिमांड आणि सप्लाय रेशो मॅनेज केला की अफोर्डेबिलिटी येते. तर अवेलेबिलिटी निर्माण केली की आपोआप अफोर्डेबिलिटी येते. आज आपल्या मार्केटमध्ये हे सॅनिटरी नॅपकिन इतके एक्सपेन्सिव्ह आहेत म्हणून लोक घेत नाहीत. दुसरं, हे अवेलेबल नाहीत म्हणून घेत नाही. आज मुंबईतला माणूस सहज जाऊन घेऊ शकतो, एखादा जिल्ह्याच्या ठिकाणी राहणारा माणूस सहज घेऊ शकतो, पण एखादं गाव आहे त्या गावामध्ये माणसांनी म्हणजे त्यांची परिस्थिती असूनही ते घेऊ शकत नाही. मग त्यांना अवेलेबल करण्यासाठी काय करावं? मग एवढे बचत गट आहेत, 2.5 लाख महिलांचं माझं संघटन आहे. तर त्या दरवेळी म्हणतात आम्हाला काहीतरी काम द्या, काहीतरी काम द्या. तर प्रत्येक महिला बचत गटाने काहीतरी मॅन्युफॅक्चर करायला सुरुवात करायची, मग त्याला मार्केट निर्माण करायचं आणि मग त्याचं पॅकेजिंग वगैरे स्टँडर्डायझेशन करायचं. ह्या गोष्टी तर आम्ही करतोच आहोत. पण मला वाटलं सॅनिटरी नॅपकिनच्या बाबतीमध्ये आपण वेगळा प्रयोग करावा आणि बचत गटांना रिटेलर म्हणून आपण समोर आणावं. आणि मग आम्ही हा प्रयोग केलेला आहे. आणि आता प्रत्येक ठिकाणी महिला बचत गट आम्ही आयडेंटिफाय करू, त्यांना ऑलरेडी कर्ज उपलब्ध असतं. याच्यामध्ये शासन कुठेही पैसे आम्ही वापरत नाही आहेत शासनाचे. महिला बचत गट हे विकत घेणार आहेत आणि महिला बचत गट हे विकणार आहेत. फक्त शाळेतल्या मुलींना जे 5 रुपयामध्ये आम्ही देणार आहोत त्याचा जो डिफरन्स आहे कॉस्टमधला, तो शासन बेअर करणार आहे. पण पंकजाताई, आपण बघतो की आता तुम्ही म्हटलं की सॅनिटरी नॅपकिन रिटेलर्समध्ये अगदी ग्रामीण भागात पण पोहोचवण्याचा तुमचा मानस आहे, अगदी पोहोचतो सुद्धा आहे. पण पुन्हा तोच मुद्दा राहतो की जो दर ग्रामीण भागात परवडत नाही आणि GST मुळे तो दर अजूनही कमी होत नाही. त्यासाठी मग तुम्ही कसे प्रयत्न करणार? दरासाठीच प्रयत्न मी केला, कारण मला असं वाटलं ज्या एस्टॅब्लिश ब्रँड आहेत इंटरनॅशनल स्टँडर्डच्या त्या फार परवडण्यासारख्या नाही आहेत. आणि जो GST आहे तो त्या ब्रँड्सवर आहे ज्या ब्रँड ह्या सुखवस्तू आणि हायर मिडल क्लासच्या वरच्या लोकांकडूनच वापरल्या जातात. त्यामुळे त्याच्यावर GST आहे. मी स्वतःही अर्थमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं की याच्याबद्दलच्या GST बद्दल आपण विचार करावा. पण मग माझा विचार दुसऱ्यांकडनं आपण जेव्हा एखादी अपेक्षा करतो तर आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये, म्हणून याची कॉस्ट कमी करण्यासाठीच आम्ही हा प्रयोग केला. आता हे अस्मिता ब्रँडनीच विकलं जाणार. आम्ही फक्त स्पेसिफिकेशन डिसाईड केलेत. स्पेसिफिकेशन बनवणाऱ्या अशा कुठल्या लोक आहेत त्यांची कॉम्पिटिशन केली आणि ही प्राईस आता म्हणजे अर्ध्याही पेक्षा कमी, म्हणजे 30% फक्त प्राईस बाकीच्या महिलांना उपलब्ध होईल. आणि भविष्यात ही आणखी कमी होईल, कारण जेवढी उपलब्धता आणि वापर वाढेल त्याचा ऑटोमॅटिकली कॉस्ट कमी होत राहील. पण जितक्या प्रमाणात तुम्ही स्वस्त किमतीत विकू शकताय हे बहुराष्ट्रीय कंपन्यांना का जमत नाहीये? तो त्यांचा विषय आहे मार्केटिंगचा. त्यांना परवडत नसेल किंवा त्यांना आता माझ्यामुळे हे कमी होतील कॉस्ट ऑटोमॅटिकली. ज्या महिला दबाव होता बहुराष्ट्रीय कंपन्यांचा म्हणून अशा प्रकारचे निर्णय घेतले गेले नाहीत. सॅनिटरी नॅपकिन बाबत बहुराष्ट्रीय कंपन्यांचा कुठेतरी दबाव होता म्हणून किमती कमी झाल्या नाहीत असे सुद्धा आरोप केले जातात. आधी का निर्णय घेतले नाही याच्यामध्ये न पडता आपण आता निर्णय घेतलेला आहे. आणि हे अस्मिता ब्रँड आहे, म्हणजे आता इथे एवढ्या महिला आहेत, अस्मिताचंच पॅकेजिंग असणार आहे. आत प्रत्येक ट्रायफोल्ड नॅपकिन असणार आहे. त्या प्रत्येकाच्या वर जे रॅपर आहे त्याच्यावरही अस्मिता लिहिलेलं असणार आहे आणि प्रत्येक पॅकेटवर कॉस्ट लिहिलेली असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये कुठेही ह्याचं रियूज जर होत असेल तर तो पकडणं सहज शक्य होईल, कारण कोणी एखाद्या वेळेस बचत गटांकडनं घेऊन दुपटीने विकायचा प्रयत्न करेल तर ते सुद्धा आम्ही त्याचं फार मॅनेजमेंट तशी केलेली आहे. खरं तर ही बातमी आल्यापासून सगळ्यांनाच उत्सुकता आहे. ग्रामीण भागातल्या महिला असतील किंवा मुली असतील, किमतीच्या बद्दल थोडासा गोंधळ काहीसा एक सगळ्यांमध्ये जाणवतो की नक्की कितीला ते मिळणार, त्याच्याबद्दल जरा. आमची जी किंमत आहे, आम्ही ज्या अटी लावल्या त्याच्यामध्ये ट्रायफोल्ड असेल, विंग्ड असेल, त्याच्यामध्ये जी ड्राईंग कॅपॅसिटी वगैरे ह्या सगळे डिटेल्स आहेत त्याच्यात. आणि आम्ही त्याला म्हणजे इंटरनॅशनल मानक ठेवले आहेत. तर त्याची किंमत आज तेवढ्या सगळ्या अटी शर्तीमध्ये बसणाऱ्या नॅपकिन्सची विस्पर, सेनिट, स्टे फ्री, सॉफ्टी याची किंमत खूप आहे. ही किंमत माझी जी आहे ती 19.4 अशी माझी आलेली आहे. फक्त आमच्या मानस असं आहे की हे 19.4 जे आहे ते बचत गट आहेत त्यांना आम्हीच प्रॉफिट ठरवून देणार आहोत. नाहीतर काय होईल, कोणी कितीही किमतीने वाढवून विकेल. तर आम्ही त्याला छापतानाच ती प्राईस छापणार आहोत. प्लस 5 रुपीज आम्ही बचत गटांना घ्यायला सांगितलेले आहेत. आणि मग त्याच्यामुळे ही कमीत कमी 24 रुपयाला हे पॅकेट पडेल, जे आज मार्केटमध्ये त्या स्टँडर्डचं पॅकेटचं पर जे नॅपकिनची किंमत आहे ती एका ब्रँडची 8 रुपये, एका ब्रँडची 10 रुपये, एका ब्रँडची 6.5 रुपये, आपल्याला ती फक्त 2.2 रुपये 3 पैशाला पडते. आणि या ज्या मुली आहेत आमच्या जिल्हा परिषदच्या त्यांना आम्ही तेच पाकिट 5 रुपयात देणार आहोत. म्हणजे त्यांच्या प्रत्येक नॅपकिनची किंमत ही हार्डली 55-60 पैसे अशी होईल.
पंकजाताई, याबद्दल राज्य सरकारचं काही एस्टिमेट आहे का की साधारणपणे किती लाख पाकिटं अशी मार्केटमध्ये येतील पुढच्या वर्षभरात, आणि त्याच्यावर पुढे जाऊन तुमच्या डिपार्टमेंटचं असं काही एस्टिमेट आहे का की ह्याच्यामुळे मुली किती प्रमाणात परत शाळेत येऊ शकतील? कारण हा एक महत्त्वाचा मुद्दा समजला जातो, मुलींचा ड्रॉपआउट रेट वाढण्याविषयी. हो, जेव्हा मी योजना आणायचा प्रयत्न केला तेव्हा हा सर्वे आम्ही तपासून बघितला. 17% महिला वापरत होत्या सॅनिटरी नॅपकिन, त्यात मुली आल्याच. आणि मग शाळेचे ड्रॉपआउट्सचे आम्ही अनेक रिझन तपासले. त्याच्यामध्ये या मुली शाळेमध्ये मासिक पाळीच्या दिवसात येत नाहीत, आणि मग वर्षातले 40 ते 50 दिवस या मुलींची शाळा बुडते. म्हणून आम्हाला ड्रॉपआउट्सचा ह्याच्यावर फार मोठा परिणाम करायचा आहे, आणि ह्याच्यावर परिणाम होणार आहे. ड्रॉपआउट्स कमी होईल किंवा त्यांचं स्कूल बंकिंग पण खूप कमी होईल, शाळा मिस करणं खूप कमी होईल असं मला वाटतं. आणि आमचं टार्गेट काय आहे, आत्ता आमचं पायलट आहे, म्हणजे हे आमचं नवीन आहे. आम्ही जेव्हा एक अभिप्राय घेतले तर आम्हाला नियोजन आणि वित्त विभागाने आणि आरोग्य विभागाने सांगितलं की तुम्ही हे सगळ्याच मुलींना का नाही 5 रुपयात देत, म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेच्याच 5 रुपयात का? तर आम्ही म्हटलं आम्हाला तशी भविष्यामध्ये आर्थिक म्हणजे ताकद मिळाली तर आम्ही तेही करू. तर कदाचित ह्या योजनेला आणखी चांगलं स्वरूप भविष्यात मिळू शकतं. 1 वर्ष आम्ही रिस्पॉन्स बघू. आम्हाला वाटतं की किमान आमच्या शाळेतल्या लाभार्थी आणि जनरल अंदाजा आम्ही जर पकडला की आत्ता जेवढे वापरतात त्याच्यापेक्षा 20% जरी प्रमाण वाढलं तर त्याची जर आकडा जर बघितला तर तो खूप मोठा होतो, 84 लाखाच्या वर होतो. आणि जर तेवढं जरी टार्गेट आपण पूर्ण करू शकलो तर, आणि ते टार्गेटचा फायदा मुळात बचत गटांना होणार आहे. त्याच्यात शासन खरेदी करणारच नाही, आम्ही फक्त मीडिएटर करतोय. कारण कोणी क्वालिटीमध्ये आणि क्वांटिटीमध्ये कोणाला चुकवू नये, शासनाची मध्यस्थी असण्याचा धाक वेगळाच असेल. पंकजाताई, कार्यक्रम सुरू होऊन एक साधारण 12 मिनिटं झाली आहेत, आणि या 12 मिनिटात आपण एका सामाजिक क्रांतीची सुरुवात केलेली आहे. कारण मासिक पाळी या विषयावर चर्चा होत नव्हती समाजात, त्याच्याही पलीकडे जाऊन त्याच्याशी निगडीत विटाळाच्या बाबतीत तर अधिक दृढ संकल्पना आहेत. तुम्हाला वैयक्तिकरित्या काय वाटतं की या संपूर्ण दिवसांमधला विटाळ हा मान्य असावा का अमान्य असावा? मला अमान्य आहे स्वतःला, आणि तो अमान्य असावा असं माझं मत आहे. कारण आता सोयीप्रमाणे विटाळ, सोयीप्रमाणे नाही, हे बरोबर नाही आहे. म्हणजे जर महिला नोकरी करत असेल तर ती बिचारी जाते, तिला कितीही त्रास असला, काही दुखला, आता मला सभेला जायचं तर मला जावंच लागतं, तिथे लाख लोकांसोबत भाषण करावंच लागतं, तर हे बिचारी ती फाईट करून करतेच आहे. मग काही समाजांमध्ये किंवा काही विचारांमध्ये याच्यामध्ये विटाळ दाखवला जातो, आणि त्या विटाळाच्या काळामध्ये तिच्याकडनं इतकी कामं करून घेतली जातात, दळण काय ते, म्हणजे जे काय मला माहिती आहे, मी त्याच्यावर फार PhD नाही आहे. तर त्याच्यामुळे हा सोयीनी करू नये. विटाळाचा विषय हा एक नॅचरल फिनॉमिना आहे, त्याला नॅचरली ट्रीट केलं पाहिजे. कदाचित महिलांना वीकनेस येतो या काळामध्ये. पूर्वी कसं आयर्नची औषधं नव्हते किंवा सॅनिटरी नॅपकिन्ससारख्या सुविधा नव्हत्या, त्यामुळे त्यांना स्वतःच्या आरामासाठी जर ते आराम मिळत असेल तर ठीक आहे, त्याचं स्वागतच आहे. पण त्याला विटाळ करावा आणि त्या महिलेला कोणीतरी लांब बसवावं या विचारांची मी तरी नाही, आणि माझ्याही घरात असं कधी आम्हाला वागवण्यात नाही आलं. आणि त्याच्यात जोडीचा एक पुढचा प्रश्न जो आता खास करून नोकरदार महिलांच्या अनुषंगानं विचारला जातो, तो म्हणजे या 4 दिवसांमध्ये त्यांना 1 दिवसाची सुट्टी असावी दर महिन्याला. अशी आवश्यकता नाही वाटत मला. मी नाही घेत सुट्टी, आणि मला वाटत नाही हा आजार आहे, माझं मत आहे. आपण बरीच चर्चा केली सॅनिटरी नॅपकिन्सवरती, पण महिलांचे असे अनेक प्रॉब्लेम आहेत. जसं येतं महिला सुरक्षा, आपल्याकडे बलात्काराचं प्रमाण इतकं वाढलं आहे, मग त्याच्यासाठी काहीच उपाययोजना नाही आहेत. किंवा मग आता खूप झालं की आपण मुलांना सांगायचं तुमच्यात बदल करा, तुमची मानसिकता बदला, मुलींकडे वाईट नजरेने बघू नका. म्हणून आता मुलींनी रेडी व्हायला हवं, मुलींनी त्याच्यावरती फाईटबॅक करायला हवं, मुलींनी आता सक्षम व्हायला पाहिजे की माझ्यापुढे 4 जण आले तर मी त्याला लोडून. मग अशासाठी मुलींना काही ट्रेनिंग देणं. मुंबईसारख्या सिटीमध्ये तर आम्ही भाईगिरी किंवा दादागिरी करून चालतो, कारण की आम्हाला तसं चालावं लागतं मुळात. पण मग ग्रामीण भागामध्ये मुली लपून असतात, मग अशांसाठी तुम्ही काय करणार? हे पहा, अशांसाठी कायदा हा विषय आहेच आहे. प्रत्येक मुलगी ही फिजिकली सक्षम असेल असं सांगता येत नाही. मुलगा जरी असेल, अशा अनेक बलात्काराच्या घटना जिथे तिच्याबरोबर तिचा पती आहे किंवा तिच्या घरचे आहेत असंही आहे. त्यामुळे हा विषय थोडासा वेगळ्या पद्धतीने, ह्याच्यामध्ये शिक्षा कठोर झाल्या पाहिजे. जे वरचेवर दिसतंय कन्व्हिक्शनमध्ये त्या मुलीला ताकद दिली पाहिजे. कारण आता कन्व्हिक्शन रेट वाढताना दिसतोय, म्हणजे आपल्याला आकडेवारी वाढताना का दिसते? पूर्वी मुली समोरच येत नव्हत्या बलात्कार झाला हे कंप्लेन करायला, आता येत आहेत. आणि जास्तीत जास्त तिच्या मागे शासनाने आणि प्रशासनाने, पोलिसांनी उभं राहिलं पाहिजे. लीगल व्यवस्था ह्याच्यामध्ये अजून फास्ट व्हायला पाहिजे. दुर्दैवाने आपण त्याच्यामध्ये थोडंसं कमी पडतो, आपण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष घातलं पाहिजे. फास्ट ट्रॅक हा विषय हाताळला गेला पाहिजे, आणि मुलींना स्वशिक्षणाचे धडे तर दिलेच पाहिजे.
पाहिजे. ते तर मला वाटतं एक इनिव्हिटेबल गोष्ट करावी. मी स्वतः विनोदजींना पण भेटेन, तावडे साहेबांना, आणि सांगेन की तो जसा एक्स्ट्रा करिक्युलरचा एक भाग ठेवा की शाळेमधल्या त्यांच्या 7-8 वर्षाच्या काळामध्ये त्यांना एक बेसिक स्वशिक्षणाचे धडे हा विषयच ठेवावा, तर ऑटोमॅटिकली तो सॉल्व्ह होईल. गेल्या आठवड्यात आर्थिक पाहणी अहवाल आला आणि या आर्थिक पाहणी अहवालात एक धक्कादायक गोष्ट अशी आली की 2,10,00,000 इतक्या नकोशी आपल्या देशात जन्माला आल्या. महाराष्ट्रातही ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, सातत्यानं आपण त्याच्याबद्दल बोलतो. ही परिस्थिती बदलली पाहिजे, तिचं स्वागत झालं पाहिजे आणि गर्भातीची हत्या झाली नाही पाहिजे. याच्यासाठी आता आपण काय करतोय नेमकं? खरं तर ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ना, ह्या समाजातून ह्याचे प्रतिसाद उमटायला पाहिजेत. शासन आपल्या व्यवस्था याच्या बाबतीत करतोय. आता बेटी बचाओ बेटी पढाओ हा अत्यंत चांगला कार्यक्रम केंद्राने आम्हाला दिलाय, जो आम्ही अत्यंत प्रभावीपणे राबवतोय. मला त्याच्यामुळे ॲटिट्यूडमध्ये बदल दिसतोय. पण मी जी आता संकल्पना इथे महाराष्ट्रामध्ये माझी कन्या भाग्यश्री नावाने योजना काढलेली आहे, त्याच्यामध्ये मी एक अट घातलेली आहे. तुम्हाला एक मुलगी असेल आणि एका मुलीवर तुम्ही जर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली असेल, 2 मुलींवर केली असेल, तर त्यांना तो लाभ देणार आहे मी. पहिली योजना कशी होती, मुलगी झाली की लाभ, मग त्याच्या मागे 6 मुली झाल्या आणि मग 7व्या मुलाची वाट बघतायत, तर त्या प्रवृत्तींना एंटरटेनच करायला नाही पाहिजे. मुलगीच वारसा आहे, माझं नाव मुलगीच चालवेल, ही संकल्पना ज्यांना मान्य त्यांच्यासाठी ही योजना आहे. आणि मला प्रतिसाद त्याचा पहिल्या वर्षी नाही मिळाला, पण यावर्षी मला आनंदाने सांगावं वाटतं की त्याचा बरा प्रतिसाद मिळाला आहे. आता आम्ही एक सिंदखेड राजाला जिजाऊंच्या जन्मस्थानापासून एक जाणीव जागृती अभियान सुरू केलं आणि ती रथयात्रा सुरू केली. ती नंतर रमाईच्या वळणगाव येथे गेली, त्याच्यानंतर ती पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चौंडी येथे गेली आणि सावित्रीबाई फुलेंच्या नायगाव येथे त्या यात्रेचा समारोप झाला. प्रचंड प्रतिसाद झाला. सगळ्या ठिकाणी शाळेतल्या मुलींनी पथनाट्यातून मुलींच्या जन्माविषयी वगैरे त्याच्यामध्ये प्रबोधनाचा मोठा कार्यक्रम झाले आणि माझी कन्या भाग्यश्रीचे लाभार्थी हे वाढायला लागलेत. ते जरा मला चांगलं चित्र दिसतंय आणि मग मुलींचा जन्मदर सुद्धा महाराष्ट्रातला चांगला वाढलेला आहे. पण ही प्रवृत्ती समाजाची आहे, ही प्रवृत्ती समाजाची असण्याबद्दल सरकारने पावलं उचलायची आहेत. पण ह्याला समाजाकडनं प्रतिसाद मिळवण्यासाठी सर्व वर्गातून त्याला आपल्याला कुठेतरी प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न आता चालू आहेत. बरेच लोक मुलींच्या जन्माविषयी बरेचसे कार्यक्रम घेत आहेत. प्रतिसाद त्याला मिळेल भविष्यामध्ये. दुर्दैव आहे हे की ती मुलगी आहे म्हणून तिला नाकारलं जातं. आता जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये समाजात जाणीव जागृतीचं काम चाललेलं आहे, एक स्त्री म्हणून या सर्व अन्यायांविषयी महिलांमधल्या भावना काय असतात आणि त्या ग्रामीण भागात आणि शहरी भागात वेगळ्या असतात का, की आपल्याला द्वितीय स्वरूपाचं किंवा दुय्यम नागरिकत्वाच्या भावनेनं याच देशात वागवलं जातं? हे पहा, महिला देशात नंतर येते. महिला काय आणि पुरुष काय, मी तर कधी महिला पुरुष असा विचार करत नाही, कारण माझ्या घरात कदाचित आम्ही तिघी बहिणी असल्यामुळे आम्हाला तो कॉन्सेप्टच माहीत नाही आहे. आम्ही मला वाटतं घरामध्ये आधी जन्माला येतं मुलगा असेल मुलगी असेल, त्याला घरामध्ये पहिले वाटलं पाहिजे मी दुय्यम नाही आहे, बाहेर जग नंतर येतं. तर घरामध्ये आधी तुम्ही तुमच्या पोटच्या मुलाला आणि मुलीला सारखं वागवा, मग जगाविषयीचा बोला. तर आपल्याला हे ॲटिट्यूड आईवडिलांपासूनच सुरू करावा लागेल. हां ठीक आहे, सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही मुलीला रात्री बाहेर न जाऊ देणं किंवा तिला जरा सुरक्षेच्या दृष्टीने जपून ठेवणं हे इतपत ठीक आहे. पण पोषण असेल, शिक्षण असेल, या बाबतीत इक्वॅलिटी असली पाहिजे. ती इक्वॅलिटी आईवडिलांकडनंच येत नाही. कारण एकमेव आहे, मुलगा आपल्याकडे राहतो आणि मुलगी लग्न होऊन जाते आणि मग ती आपल्या कुटुंबाचा आधार नाही बनू शकत. मुलगी आर्थिक आधार बनली की ऑटोमॅटिकली हे कॉन्सेप्ट बदलत जातील असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे ही घरातून सुरुवात झाली पाहिजे. माझा समजतं तुमच्या माध्यमातून सर्व आईवडिलांना आव्हान आहे, पहिले आपला मुलगा आणि मुलगी यांच्यामधला भेद तुम्ही नका करू, मग समाज ऑटोमॅटिकली त्याच्यातनं बाहेर येईल. या तुमच्या म्हणण्याला अतिशय समर्पक असं एक वाक्य मला आठवतं, तेवढंच तुम्हाला सांगून ठेवतो, तुम्हाला कदाचित एखाद्या प्रचारात उपयोगी पडेल. असं म्हटलं जातं की मुलीचं पहिलं प्रेम हे कायम तिचे वडील असतात आणि हे वाक्य तुम्हाला अधिक पहिलं शेवटचं मधलं सगळं. या सगळ्या लढ्यात गोपीनाथरावांची आठवण कुठे असते? क्षणोक्षणी मी त्यांना कधी विसरतच नाही. आणि बऱ्याच वेळा मी अशी काही बोलत असेल तर लोक म्हणतात साहेबांची आठवण झाली, तर मला कधी कधी वाटतं की मुंडे साहेब माझ्या प्रत्येक चांगल्या गोष्टींमध्ये त्यांचं प्रतिबिंब उमटत असेल तर त्यांची आठवण ऑटोमॅटिकली होते, लोक करून देतात. तर मी त्यांना कधीच विसरत नाही. मी आज ज्या सन्मानाने, अभिमानाने, स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने त्यांच्याशिवाय वावरत आहे, हे पूर्ण क्रेडिट त्यांच्या एवढंच माझ्या आईला पण जातं. कारण आई घरामधली मॉडर्न म्हणजे विचारांनी अशी असली पाहिजे की जिने मुलींना ती फ्रीडम दिला पाहिजे विचारांचं. तर माझ्या बाबांनी तर मला दिलंच,
पण त्यांनी माझ्या आईला पण तसंच फ्रीडम दिल्यामुळे ती आम्हाला अशी वाढवू शकली. त्यांनी पत्नी आणि मुली दोघांनाही अशा प्रकारचं वातावरण दिलं होतं, हे मात्र खरं. पण एक आक्षेप आहे तुमच्यावरचा, आणि तो असा आहे की ज्या वेळेला पंकजा मुंडे अडचणीत सापडतात त्या वेळेला त्या इमोशनली गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव वापरतात. मी त्यांचं नाव तर सारखं वापरते, एकदाच कशाला, ते माझे बाबा आहेत आणि त्यांचं नाव मी नाही वापरणार तर काय, मी वारसा आहे. मी सांगितलं ना, मुलगी पण वडिलांचं नाव चालवू शकते, तर मी ते 24 तास त्यांचं नाव वापरते. पण तुम्ही त्या समाजामध्ये नाव वापरताना इमोशनली वापरण्याचा अर्थ वाईट नसतो. आपण एखादं चांगल्या अर्थाने वापरते याचा अर्थ प्रत्येक वेळी जेव्हा मी एखादं काम करते तर ते मुंडे साहेबांना शोभेल असं करण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि त्यांना हवं असेल त्या गोष्टी आता ते नाही आहेत तर त्या आपण कशा पूर्ण केल्या असा प्रयत्न. भावनिक राजकारण वगैरे हे सगळे मुद्दे आरोप करणारा एखादा व्यक्ती आहे माझ्या विरोधात असं काही फार नाही. पण मी भावनिक राजकारण करत नाही, पण मी भावनेने राजकारण करते. राजकारण कसं करता येईल? भावनेशिवाय राजकारण करता येत नाही. जो भावनेशिवाय राजकारण करतो तो क्रूर होतो रे. त्याला फक्त विजय दिसतो, त्याला फक्त स्वतःला कुठेतरी बसवणं आहे, कुठल्या तरी खुर्चीत बसवणं हे दिसतं. पण जर तुम्ही भावनेने विचार केला तर तुम्ही तुमचे शब्द पाळता, तुम्ही जनतेला दिलेले शब्द पाळता, तुम्ही त्यांच्या दुःखामध्ये तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू निर्माण होतात, तुमच्या दुःखात त्यांच्या डोळ्यात अश्रू निर्माण होतात. हे असं नातं असायला काही हरकत नाही. पण पंकजाताई, गेल्या काही काळात म्हणजे मराठवाड्यात भगवानगडाच्या पायथ्याशी झालेले मेळावे असतील किंवा गेल्या काही काळात तुम्ही तुमच्या मंत्रालयाच्या माध्यमातून केलेलं काम, तुम्हाला असं वाटतं की जी गोपीनाथ मुंडे यांची इमेज होती एक मराठवाड्यातल्या लोकांमध्ये, त्याच्या जवळपास आता तुम्ही गेलात किंवा त्याच्या तिथपर्यंत पोहोचलात, तेवढीच इमेज आता तुमची एक पंकजा मुंडे स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा आता निर्माण झाले? आणि याचं एक प्रत्यंतर, कारण तुम्ही म्हटलं मनातल्या मुख्यमंत्री, पण लोकही तुम्हाला मनातल्या मुख्यमंत्रीच म्हणतात अनेकदा. मी म्हटलं नाही, आपण ते तर फारच शिळ्याकडीला ऊत येईल. मी असं म्हटलं नाही आहे, पण मी नक्की एवढं काम करेन की माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, याच्यामध्ये माझं योगदान सर्वात मोठं देता येईल इतका कष्ट मी नक्की करेन. तुम्ही आत्ताच सांगितलं की वडिलांचा वारसा मी वापरलाच पाहिजे, तो तुमचा हक्क आहे. वारसा नाही म्हटलं, नाव. नाव तेच मी, वारसा तर मी आहेच. तो तुमचा राजकीय वारसा वापरणं हक्क आहे, तुम्ही तेवढं कॅपेबल पण आहात. पण गोपीनाथ मुंडे जर पाहिले ना, ते खऱ्या अर्थानं बहुजनांचं नेतृत्व होतं, पण तुम्ही तसं कॅरी करताना दिसत नाही. उदाहरणार्थ शनी शिंगणापूरचं तुमचं स्टेटमेंट. कुठलं? शनी शिंगणापूरचं स्टेटमेंट. शनी शिंगणापूरच्या वेळेस तुम्ही समर्थन केलं होतं तिथं महिला श्रीबंदीचं. नाही, एक मिनिट, मला करेक्ट करू द्या मला. तुम्ही स्टेटमेंट परत बघा. मला मी कोणत्याही गोष्टीचं समर्थन केलं नव्हतं. मी मुंडे साहेबांच्याच वातावरणात वाढले. मी त्यांच्यासारखी नाही आणि त्यांच्यापेक्षा कमी असं कोणी म्हणलं तर मला काही कमीपणा वाटत नाही. साहजिक आहे, ते माझ्यापेक्षा मोठेच असावे नेहमी, पण त्यांच्यापेक्षा कमी असण्यातही माझा आनंद आहे. पण मी कधीही म्हटलं नव्हतं की शनी शिंगणापूरच्या महिलांना दर्शनाला त्या बाबतीत समर्थनाचा. मी एवढंच म्हटलं की माझा स्वभाव उपाय काढण्यावर आहे, निदर्शनं करण्यावर नाही. त्यामुळे निदर्शनं करणं हा विषय वेगळा आहे. त्याच्याही पेक्षा महत्त्वाचे विषय आहेत आणि मी ते हाताळले ना. 0% व्याजदराने महिलांना कर्ज दिलं, मी अस्मितासारखी योजना आणली. जर मी भावनेने विचार केला नसता तर मी महिलांच्या भावनांचा विचार केला नसता, आणि मी जर अंधश्रद्धाळू असते तर या विषयावर एवढी ओपन लिहून बोलले नसते. मला एवढंच म्हणायचं होतं की त्या इशूंना इतकं वाढवू नका की मुख्य इशूच बाजूला राहील. महिला सुरक्षा, महिला शिक्षण, महिलाचं संरक्षण, महिलेचं सॅनिटेशन. त्यामुळे मी म्हटलं की नॉन इशूंवर आपण वेळ घालवू नये, आपण जेवढे इशू आहेत त्या सोल्युशनवर वेळ घालवावा, एवढंच मी म्हटलं. मी स्वतः माझ्या घरातल्या देवघरातही मी 4-4 महिने जात नाही. माझं असं म्हणणं आहे, माझ्या कामामध्ये माझा देव आहे, आणि जर आशीर्वाद लोकांचे मला मिळत असतील तर ऑटोमॅटिकली जर देव असेल तर त्याचे आशीर्वाद मला मिळतील. कुठल्या पुरुषांनी जावं, बायकांनी जावं, कधी जावं याबद्दल माझं काही मतच नाही. नाही जावं याच्याबद्दलही माझं काही मत नाही. पंकजाताई, आपल्या चर्चेचा पहिला टप्पा इथे संपतोय. पंकजा मुंडे यांच्याबरोबरची पुढची चर्चा ही अर्थातच अधिकाधिक राजकीय असेल, तेव्हा चुकवू नका न्यूजरूम चर्चा. नमस्कार, न्यूजरूम चर्चाच्या या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. पंकजाताई, एक आक्षेप जो खास गोपीनाथ मुंडेंच्या जाण्यानंतर जन्माला आला तो असा आहे, आणि तो कार्यकर्त्यांकडून आहे, की मुंडे साहेबांचं जे वर्तुळ होतं तुम्ही ते पद्धतशीरपणे दूर केलं आणि स्वतःचं एक वर्तुळ तयार केलं. मला माहीत नाही कोणत्या कार्यकर्त्यांनी जो कदाचित त्या वर्तुळातून दूर झाला असेल अशा कोणी आरोप केला असेल तर, पण माझा मुंडे साहेबांचे ज्यांच्याशी संबंध होते त्यांच्याशी आजही माझे तेवढेच स्नेहाचे संबंध आहेत. आणि
फार दुरावले कोणी असं तर मला अनुभव नाही अजून माझ्याकडून, तर कोणी असा मुंडे साहेबांचा जुना कार्यकर्ता पक्षापासून किंवा माझ्यापासून लांब गेला नाही अजून तरी. तर असं काही मला तरी असा अनुभव नाही की मुंडे साहेबांचं सर्कल मी दूर केलेलं आहे. माझे तेवढेच प्रेमाचे संबंध आहे. आता मी परवा खामगावला गेले, भाऊसाहेब फुंडकरांच्या घरी मुक्काम केला, त्यांच्या नातवांबरोबर फॅमिलीबरोबर वेळ घालवला, तर त्यांना खूप बाबांची आठवण झाली. तर मी मुद्दाहून गेले त्यांच्या घरी. गेस्ट हाऊसला रूम होती, पण म्हटलं नाही बाबा तुमच्या घरी राहायचे, मी पण तुमच्या घरी राहणार. तर त्यांना खूप आनंद झाला. तर मी तर सगळे बाबांचे जवळचे लोक सांभाळले आहेत, पण आता थोडा जनरेशन गॅप असेल कदाचित. माझं नवीन वर्तुळ तर मला निर्माण करावंच लागेल, माझ्या वयाची मुलं. नाही, पण तुम्ही म्हणताय की मुंडे साहेबांचं वर्तुळ अबाधित आहे, पण दुसरीकडं मुंडे साहेबांनी जे राजकारण केलं ते मैत्रीचं राजकारण केलं. ज्यावेळा आता तुमचं सरकार आलं तेव्हापासून आजपर्यंत भाजप शिवसेना दोन्ही पक्षात आरोप प्रत्यारोपांच्या ज्या फैरी जडतात किंवा जे चिखलफेक होते, तुम्हाला वाटतं मुंडे साहेबांची मुलगी म्हणून आणि दुसरं मंत्री म्हणून की मुंडे साहेब आज पाहिजे होते, कारण एक मध्यस्थीची भूमिका मुंडे साहेब करायची? हे आजही मध्यस्थीची भूमिका करणारे लोक आहेच आहेत आणि मैत्री माझी तर आहेच आहे. आजही माझे कोणाशी वैयक्तिक कटू संबंध नाहीत. मी प्रत्येक वेळी, आणि माझा तो स्वभाव आहे, मी कोणाविषयी कधी वैयक्तिक टीका टिप्पणी करत नाही. मी पॉलिसीजवर बोलते. मुंडे साहेब हवे होते का असं जर तुम्ही मला विचारलं तर मी कसं म्हणेन मुंडे साहेब नको होते, ते हवे होते. त्यांच्या अनुभवाचा वगैरे नक्कीच आम्हाला फायदा झाला असता, पण त्यांच्याच विचारांमध्ये वावरलेले सर्वजण आम्ही आहोत आणि आम्ही प्रयत्न करतोय हे सगळं इंटॅक्ट ठेवायचा सर्वजण. पंकजाताई, लेटली म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये भाजपामध्ये अंतर्गत धुसफूस खूप जाणवते. ती सुरुवातीपासूनच होती. म्हणजे मोरोवर बरेच वेळा असं वाटतं की भाजपचे मंत्री, खुद्द मुख्यमंत्रीसुद्धा अजूनही अपोजिशन मोडमधून बाहेर आलेले नाही आहेत. ते विधानसभेत जास्त जाणवतं त्यांचं बोलणं वगैरे. पण मग ही धुसफूस आणि हा मोड, हा स्विच कधी होणार? आता 1 वर्ष उरलंय फक्त. नाही, मला ॲक्च्युली धुसफूस म्हणजे तुम्ही एखादा प्रसंग सांगाल तर मला कळेल, पण मला अशी कुठलीही धुसफूस जाणवत नाही. उलट आम्ही कॅबिनेटमध्ये जेवढे लोक आहोत आमच्यामध्ये खूप मैत्रीपूर्ण वातावरण आहे. नेहमी सचिव आणि अधिकारी पण बोलताना म्हणतात की या कॅबिनेटमध्ये खूप खेळीमेळीचं वातावरण आहे. आमच्यामध्ये परस्पर संबंध आहेत, आमचे फॅमिली रिलेशन्स आहेत. आम्ही एकमेकांशी 25-30 वर्षाचा विरोधी पक्षाचा काळ जो असतो तो बॉन्डिंगचा काळ असतो, त्यामुळे आमचं बॉन्डिंग तसं चांगलं आहे. आमचं एकमेकांची कोणाची धुसफूस आहे किंवा काही असं हेवे दावेत असं मला तर कधी वाटत नाही. पण मग असं का दिसतं की ज्या वेळेला मुख्यमंत्री अडचणीत येतात त्यावेळेला ते एकटेच लढत असतात, त्यांच्या पाठीमागे कोणी दिसत नाही. त्यांना शेतकऱ्यांचा प्रश्न असेल तर मदत घ्यायला सदाभाऊ खोतांकडे जावं लागतं. आत्ता ताजा धर्मा पाटलांचा विषय झाला त्याही वेळेला कोणी फारसं बोलायला आलं नाही. असं नाही आहे. आता शेतकऱ्यांचा विषय जो होता तो शेतकऱ्यांचा विषय हा मुख्यमंत्र्यांनी अत्यंत चांगला हाताळला. आणि जेव्हा आता कसं असतं, जेव्हा आम्ही जे मुख्य बोलणारी लोक होतो, आता आम्ही सर्व कॅबिनेट मंत्री आहोत, तर टॉक शोला वगैरे जाणं आम्हाला व्यस्ततेमुळे शक्य होत नाही. याचा अर्थ असं नाही की कोणी जात नाही, पण आता तेव्हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विषय झाला, आम्ही सर्वांनी आमचे अत्यंत प्रभावीपणे, मी पण बोलले मीडियाला, चंद्रकांत दादा बोलले, त्या टीममध्ये जे आहेत ते तर सगळे बोललेच. पण आम्हाला वाटतं, मलाही जेव्हा मीडियाने विचारलं मी चांगली त्यांची बाजू धरून लावली. तर आमच्यामध्ये असं काही कुठे नाही, उलट आमच्यामध्ये चांगली मैत्री आहे. पण मग आता एकनाथराव खडसेंचा जो विषय आहे, त्यांच्या दिल्लीवारी, पृथ्वीराज चव्हाणांसोबत ते एका फ्लाईटमध्ये गेले, तिकडून परत आले आणि त्यांचं म्हणजे वारंवार ते सरकारवर टीका करतच असतात जाहीर सभेमध्ये, खास करून जळगावमध्ये असताना ते आणखीन खुलून बोलतात. तर ही धुसफूसच आहे ना, म्हणजे त्यांना मंत्रिपदावरून गेल्यापासून आणि ते विधानसभेतही आता हिवाळी अधिवेशनात त्यांनी सरकारला चांगलंच फैलावर घेतलं होतं. ते सगळं रेकॉर्डवर आहे. आणि नाही साहजिक आहे, ते जेव्हा एखादा प्रश्न विचारतात तर त्यांचा एवढा वर्षाचा अनुभव आहे. ते विरोधी पक्षनेते होते आणि त्यांनी मंत्री म्हणूनही काम बघितलेले आधीच्या सरकारमध्ये, आताही मंत्री होते. तर त्यांचं जे अभ्यास आहे त्याच्या माध्यमातून तर त्यांनी एखादा प्रश्न विचारला आणि प्रशासनाची एखादी चूक समोर आणून दिली तर त्याचं स्वागतच आहे. मला असं धुसफूस तर काही जाणवली नाही. मलाही त्यांनी एक ॲक्च्युली रोजगार हमीचा एक प्रश्न होता, पण जयकुमार रावळ ॲबसेंट होते म्हणून मी अटेंड केला, तेव्हा त्यांनी मलाही असे प्रश्न विचारले आणि आम्ही चांगलं उत्तर दिलं. पक्षाकडून बोललेलं नाही, त्याच्यावर काही बोलण्याची आवश्यकता नाही. ते न्यूज आहे, प्रत्येक न्यूजला उत्तर द्यायची काय आवश्यकता. तुम्हाला वैयक्तिकरित्या असं वाटतं की खडसे फार काळ बाहेर असू नयेत? जर ते इतके सिनियर आहेत तर मग त्यांनी मंत्रिमंडळात, आम्हा सर्वांना वाटतं असं की जे अशा ह्याच्यातून व्यवस्थित असं काही निघावं की त्यांनी ते आमच्यापासून फार काळ बाहेर असू नयेत. नाही, बीजेपीला महाराष्ट्रात सत्तेत आणलं ते ओबीसी लीडरने, अगदी जगजाहीर आहे ते. पण आज भाजपमध्ये परिस्थिती पाहिली तर ओबीसी लीडरला अडगळीत पाडलं जातं.
म्हणजे एकनाथ खडसे असेल पुन्हा, आणि तुमची जे स्वतःचा गट होता तुमचा स्वतःचा, म्हणजे राम शिंदे असतील किंवा आणखी पाशा पटेल असेल, त्यांनाही फोडलं CMनी तुमच्यापासून. तर आणि तुम्ही मतं मिळवलीत ओबीसीकडनं आश्वासन देऊन, धनगर आश्वासन, बाकीच्या काही गोष्टी असेल. मग आता तुम्ही पुन्हा इलेक्शनला जाताना कुठल्या याने जाणार आहात? कारण भाजप शेवटी निवडून यायचं असेल तर पुन्हा ओबीसींना आपलंसं करावं लागेल. ते आश्वासनं पूर्ण कशी करणार आणि गट आहे का तसं? आम्ही जेवढी आश्वासनं दिली त्या आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टीनेच आम्ही वाटचाल करत आहोत. काही ठिकाणी कायद्याची अडचण येते, काही ठिकाणी आणखी काही, पण मंत्रिमंडळ म्हणून काही निर्णय घेताना आम्ही त्याच्या मागे राहणार नाहीत. जे आश्वासन आम्ही दिलेत आणि मुख्यमंत्र्यांनी कोणाला फोडलं तर आम्ही काही वेगळ्या पक्षाचे नेते, माझेच नेते आहेत, त्यांनी जर या लोकांना संधी दिली की राम शिंदेंना जर ते राज्यमंत्री म्हणून कॅबिनेट झाले तर आनंदच आहे ना, त्यांचं प्रमोशनच झालं, त्याचं डिमोशन तर काही नाही झालं. त्याच्यामुळे ओबीसी हा विषय नॅचरली मोठा फॅक्टर होता हे सरकार येण्यामध्ये. ओबीसींचं मोठं योगदान होतं, बहुजन लोकांनी योगदान दिलं, पण माझ्या मते ज्यांनी योगदान नाही दिलं त्यांचंही सरकार आहे आणि ज्यांनी योगदान दिलं त्यांचंही सरकार आहे. तर समाजाच्या हिताच्या दृष्टीने जे निर्णय द्यायचे आहेत आणि जे आम्ही अजेंडावर विषय ठेवले होते ते सर्वतोपरी पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही ते पूर्ण करण्यासाठी वाटचाल आमची चालू आहे. काल देशाचा आर्थिक अर्थसंकल्प आला. या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच असं दिसलं की चला खेड्याकडे चला. आता तुम्ही राज्याच्या ग्रामविकास मंत्री आहेत आणि आता शायनिंग इंडियातून धडा घेऊन आता ग्रामविकासाकडे चला असं म्हणत तुम्हाला आजचे दिन असं आले किंवा येतील असं म्हणायचं पुढच्या काळात? हो, मला आजचे दिन आलेच आहेत, ऑलरेडी आले आहेत 2014पासून आणि आम्ही काम करू शकतो चांगलं. आणि ग्रामीण विकासाला फोकस असं बजेट जाहीर झालं आहे. हे बजेटमध्ये असं कुठलीही अशी फ्लॅशी गोष्ट नाही आहे. या बजेटमध्ये खूप बेसिक आणि प्रभावी निर्णय झालेले आहेत. जसं ग्रामविकासाला भरपूर मोठा निधी दिला आहे, शेतकऱ्यांच्या कर्ज पुरवठ्यासाठी भरपूर मोठा निधी दिला आहे, हमीभावाच्या संदर्भामधले चांगला एक भूमिका घेतलेली आहे, महिलांच्यासाठी आरोग्यासाठी जगामध्ये सर्वाधिक चांगली योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. तर त्याचं मला खूप स्वागत करावं असं वाटतं. आणि मी ग्रामीण विकास मंत्री आहे त्यामुळे मला आनंद आहे की मला चांगलं काम आणखी करता येईल, निधीची आम्हाला कमतरता भासणार नाही. ताई, ग्रामविकास मंत्री म्हणून तुम्ही काय शिकलात? तर महाराष्ट्र जर बघितलं तर 50% महाराष्ट्राचं नागरीकरण होतं आहे वेगाने आणि महाराष्ट्रात खेड्यांची संख्या आहे, पण ती आता खेडी नगरपंचायती किंवा नगरपालिकांच्या दिशेनं वाटचाल करतात. त्यांची लोकसंख्या आणि त्याचा सगळा व्यवहार बघता. ग्रामविकास मंत्री म्हणून तुम्ही एवढ्या काळा या तुमच्या कालखंडामध्ये काय शिकला आणि तुमचं काय निरीक्षण आहे? मी ग्रामविकास मंत्री म्हणून खूप काही शिकले. ते एका मिनिटात मला मांडणं शक्य होणार नाही, पण मी हे शिकले की योजना जर राबवायची असेल तर ती योजना वरून खालपर्यंत जाताना खालून वरपर्यंत कसा त्याचा प्रभाव पडेल याचा अभ्यास करूनच योजना राबवली पाहिजे. म्हणून योजना ह्या प्रॅक्टिकली डिक्लेअर करून राबवल्या पाहिजे मला असं वाटतं. म्हणजे कमीत कमी कॉम्प्लेक्स भाषेमध्ये अत्यंत चांगलं इम्प्लिमेंटेशन करणारे GR आपण काढले पाहिजे. म्हणून जलयुक्त शिवार असेल, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असेल, माझी कन्या भाग्यश्री असेल, या योजना मी करू शकले. तर ग्रामीण विकासामधून मी हे शिकले की आता आपण रिव्हर्स गिअरमध्ये जाऊन गावामध्ये विकासाची गाडी पार्क करायला पाहिजे. पण पंकजाताई, आपण बघतो की जलयुक्त शिवार योजना राबवण्यामध्ये सुद्धा तुमचा खूप पुढाकार होता किंवा तुम्ही खूप प्रयत्न केलेत, पण तरीसुद्धा कुठेतरी जलसंवर्धनसारखी खाती तुमच्याकडनं काढून घेतली. का मग त्याचं कारण काय नेमकं? मुळामध्ये जलसंधारण खातं माझं होतं, तर नॅचरली माझ्याकडे जे खातं असतं मी त्याच्यामध्ये अपार मेहनत करून त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करते. माझा तो शाळेपासून स्वभाव आहे. म्हणजे माझ्या शाळेच्या टीचर्सही सांगतील की माझं होमवर्क सबमिट नाही असं कधीच झालं नाही. मी फार सिन्सिअरली काम करते जर मला दिलं तर मला जलसंधारणाचं खातं दिलं, मी सिन्सिअरली काम केलं, मी त्याच्याबद्दल आनंदी. अजूनही लोक म्हणतात ताई तुमची जलयुक्त शिवार, तर मला काढून घेण्याचं कारण काहीच नव्हतं. कारण 4 खाती एका मंत्र्यांकडे होती तर ती अल्टिमेटली जाणारच होती. त्यामुळे ते खातं दुसरे कोणाला दिलं, बाकी काढून वगैरे घेतलं नाही. ते ऑटोमॅटिकली नवीन लोक मंत्री आले तर त्यांना कुठला तरी कार्यभार देणं आवश्यकच होतं. तुम्ही मराठवाड्यातून येता आणि जलसंधारणाचं काम जेवढे काळ तुमच्याकडे होतं तेवढं अधिक उत्तमपणे केल्याचा तुम्ही आता दावा करता आहात. पण एक दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न संकट स्वरूपात मराठवाड्यावर येऊ पाहतोय तो आहे बोरवेल्सनी होत असलेल्या पाण्याच्या उपशाचा. एक राजकारणी म्हणून समाजाला जागृत करणं आणि त्याला शहाणं करणं ही जबाबदारी आहे. बोरवेल्स जितक्या मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात मारल्या जात आहेत त्या थांबवण्यासाठी तुम्हाला काही करावंसं वाटतं? ते बोरवेलचे ऑलरेडी निकष आहेत स्ट्रॉंग आणि ते निकष पाळले तर बरेचसे बोरवेल थांबतील. आणि बोरवेल जे आहेत एक्झिस्ट करतात त्याच्या बाबतीमध्ये तिथलं पाणी जर आपण वॉटर टेबल जर मेंटेन करू शकलो तर त्या बोरवेल वापरायला काही हरकत नाही.
तुम्ही जेवढं पाणी जमिनीतून काढतायत तेवढं पाणी जमिनीमध्ये वापस देण्यासाठी तुम्ही कटिबद्ध राहा, हे महत्त्वाचं आहे. पण बोरवेल 1000 फूट 1200 फूट वगैरे घेण्याला बंदी आहे. त्या निकषामध्ये जर बोरवेल घेतले तर ते पण पाणी नसेल उपलब्ध तर ग्राउंड वॉटरला टच करायची आवश्यकता, नाहीतर नाही. पण आता जलयुक्त शिवारमुळे मराठवाड्यामध्ये पाण्याची परिस्थिती चांगली आहे. बीड जिल्ह्यामध्ये इतकी चांगली परिस्थिती आहे. मागच्या वर्षी जेव्हा मी मंत्री म्हणून चार्ज घेतला 995 टँकर होते बीड जिल्ह्यामध्ये आणि मग 2015-16ला फक्त 6 टँकर होते. म्हणजे इतका परिणाम झाला पाण्याचा, जलसंधारणाच्या कामांचा. तर त्याच्यामध्ये खूप फोकस करून आम्ही अजून काम करू शकलो तर दुष्काळमुक्त महाराष्ट्राकडे आम्हाला वाटचाल करतो. पंकजाताई, तुम्ही महिला आणि बालविकास असे 2 विभाग पाहता. मग महिला म्हणून स्वतःमध्ये काय बदल करता आणि बालविकास आहे, मग तुमच्याकडे छोटं बाळ आहे तर त्याच्यासाठी मग म्हणजे त्या दोन्ही विभागाला तुम्ही स्वतःमध्ये कसं बसवता? महिला आणि बालविकास एकच विभाग आहे ॲक्च्युली, पण यू आर राईट की ते टोटली 2 वेगळे अंतर्गत विभाग आहेत. मला बाल नाही, माझा मुलगा आता तरुण झाला आहे, तो 16 वर्षाचा आहे. त्यामुळे आता मी एका टीनेजरची आई आहे आणि मग त्या वेगळ्या कॉन्सेप्ट्स आहेत त्याला समजून घेण्याच्या. पण तो 1 वर्षाचा असल्यापासून मी काम करते आणि मग आई म्हणून मी खूप स्वतःच्या मन मारलेलं आहे. कारण मी अगदी ताप आलेल्या बाळाला सोडून जावं लागायचं, रडणाऱ्या बाळाला सोडून जावं लागायचं. माझी आई लिटरली त्याला सांभाळायची, माझ्या नवऱ्याला अनेक वेळा त्याला थांबवून सांभाळावं लागायचं. तर मला त्याचा खूप वेदना व्हायच्या. पण माझ्या मुलांनी खूप समजून घेतलं आणि ते मी महिला म्हणून घरी गेल्यावर मी मंत्री नसते माझ्या घराच्या आत, मी बहीण असते, मी आई असते, बायको असते, सून असते आणि मी खूप चांगला स्वयंपाक करते. माझ्या हाताला आत्ता तेल पोळलेलं आहे, मी परवाच मासे वगैरे फ्राय करून, मी व्हेजिटेरियन झाले आहे पण माझ्या नवऱ्याला आवडतं, माझ्या हातचं मुलाला आवडतं, मी अजूनही स्वयंपाक करते. म्हणजे आठवड्यातून 1-2 वेळा तरी मी घरामध्ये रात्री माझ्यासाठी थांबतात ते 12 वाजेपर्यंत जेवायचे. खरं वाटणार नाही कोणाला. हे पा सबूत. बरं, आता पुन्हा एकदा जरा राजकारणाकडे येऊया. तुम्ही मगाशी उत्तर टाळलं होते मी. तोही स्वयंपाक महत्वाचा आहे. नाही, स्पष्टपणे आणि मोकळेपणानं सांगा, कारण आपण न्यूजरूममध्ये मोकळ्या गप्पा मारतोय. तुम्ही आजपर्यंत गोपीनाथरावांच्या शब्दाखातर सेनेने उमेदवार मागे घेतला, सेनेने माणूस बदलला, अशा अनेक गोष्टी झाल्या. आज मुंडे घराण्याचे आणि ठाकरे घराण्याचे इतके जवळचे आणि वर्षोनवर्षाचे संबंध असताना म्हणजे शिवसेनेनं काय काढायचं नाही ठेवलं भाजपचं, इतकी वासलात भाजपची काढली. पण तुम्ही कधी उद्धव ठाकरेंकडे किंवा सेनेच्या कुठल्या नेत्यांकडे शब्द खर्ची घातलेला आजपर्यंत माध्यमांनीही नाही ऐकला आणि लोकांनीही नाही ऐकला. कुठेतरी पंकजा मुंडे ठीक आहे चाललंय चालू दे, आपल्यापर्यंत आलं की बघू, अशा भूमिकेत आहेत अजूनही शिवसेना भाजपच्या संबंधांच्या कोणी पण जे आपल्या भूमिका दिलेल्या आहेत त्याच्या बाहेर कक्षा रुंदवणं हे शिस्तीचा भंग आहे. शिवसेनेसाठी बोलण्यासाठी एक टीम भारतीय जनता पार्टीची आहे, त्यामध्ये मला जर सांगितलं की पंकजा हा विषय तू जाऊन बोल तर मी नक्की बोलेन त्याच्याविषयी. पण या तुमच्या भांडणाने लोकांचं नळावरच्या भांडणासारखं मनोरंजन होतंय दररोज. तुम्हाला म्हणजे ते बरं वाटतं म्हणून होते. जबाबदारी आम्ही घेतलेली नाहीये मनोरंजनाची. नाही, मुळामध्ये तो जर विषय माझ्याकडे असेल, मला जर सांगितलं ह्या विषयावर तुला जाऊन बोलायचं शिवसेनेशी तर मी नक्की बोलेन. पण ती भूमिका आज माझ्याकडे नाहीये, त्यामुळे मी स्वतःहून उगीच आणि मी कधी स्वतःहून या मीडियाला मला बोलायचं असं तर माझा स्वभाव. बरं, एक प्रश्न आणखीन अशाच एका वादळाचा. एक काळ असा होता की एक गोपीनाथ नावाचं वादळ नाराज होऊन दिल्लीमध्ये गेलं होतं आणि कोणाकोणाच्या त्यांच्या भेटी झाल्या होत्या. आज एक असंच दुसरं वादळ भाजपनं स्वतःहून घेतलंय, ते म्हणजे राण्यांचं. गेल्या काही दिवसात असं परत जाणवायला लागलंय भाजपच्या नेत्यांना की कोकणातला हा रोखठोक माणूस भाजपला काही झेपत नाहीये, म्हणून कोणीच भाजपचे नेते बोलत नाहीत, ना आतलं ना बाहेरचं. नाही, आम्ही फार शिस्तीमध्ये पक्षामध्ये वागतो आणि जिथे आम्हाला बोलायचं असतं तिथे बोलतो. स्वतः सगळे जाऊन सगळीकडे बोलत नाहीत, ही भाजपची पहिल्यापासूनची परंपरा आहे. आमच्याकडे बोलणारे प्रवक्ते असतात, ते बोलतात काय बोलायचं ते, आणि त्याच्यामुळे आम्ही ते व्यवस्थित पत्र. पण तुम्हाला असं वाटतं की ते असावेत मंत्रिमंडळात? ते ताकदवर नेते आहेत आणि त्यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलाय त्याचं स्वागतच आहे. पण मंत्री म्हणून मंत्रिमंडळात बसलेले असताना असं वाटतं की जर समजा राणेच मंत्री म्हणून आले तर आपलं महत्त्व कुठेतरी कमी होईल, याच भावनेनं महाराष्ट्रातले बहुतेक भाजपचे मंत्री घेरले. असं मला नाही वाटत स्वतःला. मला स्वतःला असं वाटत नाही कोणाच्या येण्याने आपलं महत्त्व कमी होणं किंवा हे असुरक्षित भावना असणं काही योग्य नाही. सगळ्यांनी आपापल्या परीने आपली ओळख निर्माण करावी आणि त्याच्याबद्दल शाश्वत असावं. या चर्चेमध्ये ज्या वेळेला राजकीय चर्चा होतात तेव्हा असं का होतं की कायम तुम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून पाहिलं जातं आणि मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून पाहिलं जातं? कोणाकडून?
सर्वसामान्य माणसांकडून, तुमच्या सर्वसामान्य मला कार्यकर्त्यांकडून. कशाला प्रतिस्पर्धी समजतील, ते मला लीडर समजतील मॅक्सिमम, चांगला किंवा वाईट. नाही, सर्वसामान्य माणसांकडून तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा प्रतिस्पर्धी म्हणून का पाहिलं जातं? ते मला आणखीन एक उमेदवार. प्रतिस्पर्धी म्हणून पाहत असावेत असं मला वाटत नाही. सर्वसामान्य माणूस अपेक्षेने पाहतो. एक महिला आहे, यंग आहे, माझं यूथ फॉलोईंग खूप आहे, महिलांचं, मी घराच्या चुलीपर्यंत जाऊ शकते, एखाद्या महिलेला दुःख असेल तर ती माझ्या खांद्यावर पडून रडू शकते. तर हे बॉन्ड माझा महिलांशी झालेला आहे, त्यामुळे त्या मला त्यांचा लीडर म्हणून पाहत असतील, महिला आणि युवा, तर त्याला प्रतिस्पर्धी म्हणणं चुकीचं आहे. दुसरा एक तुमच्यावर एक गंभीर आरोप असं झालेला आहे भगवानगडासंदर्भात की तुम्ही भगवानगडाचा हा तुमच्या राजकारणासाठी वापर केला होता, म्हणूनच बाबांची तुमची त्या काळात ते सगळे वाद झाले आणि पुन्हा नंतर तुम्ही वेगळ्या सावरगावला मेळा घेऊन समाज तुमच्याच पाठीमागे दाखवून पण दिलं तो सगळे, पण नेहमी तुम्ही राजकीयदृष्ट्या अडचणीत आलं का मगच तुम्हाला समाजाची आठवण होते, असं एक आरोप होता, त्याचे तुमचं स्पष्टीकरण. नाही, मला माहित नाही आरोप तुम्हाला कोण देत आहे. असं काही सोशल आरोप माझ्यावर कधी झाल्याचं मला आठवत नाही, कुठे ऐकिवात नाही, कुठे वाचण्यातही नाही. भगवानगडाचा विषय तर इव्हन आमच्या भगवानगडाच्या महंतांनी वेळोवेळी सांगितलं की त्यांना राजकीय गोष्टींपासून दूर जायचं आहे, त्यामुळं ते असं म्हणालेच नाही की माझं त्यांचं काही वाद आहे किंवा काही असं. मी ते तसं काही म्हणाले नाही. मी एवढे जाहीर भाषणं केले, पण मी त्यांच्यावर कधीच बोलले नाही वाईट आणि चांगलं. मी कधीही त्यांच्या बाबतीत असं कुठली टिप्पणी केली नाही. त्या गादीचा मान मी ठेवला. सावरगावला मी मेळावा घेतला तर तो मला घेणं माझं काम आहे. मी दरवर्षी दसऱ्यालाच मेळावा घेते आणि मला अडचण आल्यावर समाजाची आठवण होते. जर असं सत्य असतं, परत एकदा रिपीट सांगते, मला अडचण आल्यावर समाजाची आठवण येते असं सत्य असतं तर एवढ्या संख्येने समाज तिथे जमला नसता आणि त्याच्यामध्ये सर्व जातींचे चेहरे होते. असं नाही की एक विशिष्ट समाज होता. त्यामुळे जर माझा बॉन्ड त्यांच्याशी खरा नसता तर एवढे लोक जमवणं काय आता लहान मुलांचा खेळ नाही आहे. त्याला तर त्या म्हणजे काय म्हणतात, त्या जातीचेच लागतात असं साहेबांचं एक वाक्य असायचं. येड्या गबाळ्यांचं ते काम नाही. जाता जाता एक अत्यंत शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, जर पुढच्या निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे ही निवडणुकीची दोन बलाढ्य माणसं आमनेसामने असतील तर निकाल काय लागेल? जर कसं आम्ही ऑलरेडी आमनेसामनेच होतो, आत्ताही आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो. निकाल लागेल म्हणजे जर मी आत्तापर्यंत जेवढं प्रामाणिकपणे काम केलं आहे, माझ्या मतदारसंघाचा विकास केला आहे, कोणालाही कधी कुठलाही त्रास दिला नसेल, हा कदाचित वैयक्तिक स्वप्न लोकांची पूर्ण नसतील झाली पण सार्वजनिक स्वरूपाची चांगली कामं केली असतील तर पावती म्हणून लोक मला निवडून देतील आणि त्यांचा पराभव होईल. आणि असं नसं झालेल तर उलटं चित्र दिसेल. धन्यवाद. ही चर्चा होती पंकजा मुंडे यांच्यासोबत. न्यूजरूम चर्चेच्या पुढच्या भागात आपण अशाच प्रकारे एका चर्चित चेहऱ्याला भेटणार आहोत, तेव्हा पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.